बापाच्या खानापूर फाट्यापासून जायचं म्हटलं काय खुर्दा घेतो. खानापूर फाटा जाऊत ना, किती जण आहात? आम्ही दोघा जण आहो पाय. बरं 50 रुपये होतात. 100 रुपये लागतात. आर नांदेडाहून परभणी पासून आलो बाई, 100 खर्चले नाही. बाई जन्मली त्या साली तुला सांगतो आलो होतो 5 रुपये घेतले होते. 5 रुपयामध्ये बाई जन्मली तर आलती. बाईचा भवा झाला एवढा मोठा, काय तेच तिकीट राहणार आहे का? या वाटलं या ना, झोपू दे मला. जाऊ द्या. तू तर फार मजूर दिसाला बाय. बरं जाऊ दे, 15 रुपये देतो बाय. ते सोयरा देतो वाट फायला. 20 रुपये द्यान बसा. आता दुपारच्या पाहिजे डोसका खाऊ नका. जाऊ दे बाय. हा मामा, सकाळी 7 वाजतापासून वाटता आले होते. कवाचे आले तुम्ही? बापा झाला तर असा उशीर. तर ते जाऊ द्या. एवढ्या परभणीचे सगळे दुकानं सोडले आणि आता खानापूर फाट्यावर कायला बोलवलं? राज टेलर पाशी कपडे काय बोलवलं तुम्हाला? राज टेलर आणि कापड दुकान का? चला चला, तुम्ही बोलवलं म्हणजे साजरत असेल. चल मा बाई, चला चल. राम 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 राम. फार नाव ऐकलं फार राज टेलर्स आणि कापड दुकानाचं. तुम्हाला सांगतो आपल्या सोयऱ्याला धोंड्याच्या महिन्यात कपडे घ्यायचे होते. मी एवढे दुकानं पाहिले, पण तुमचं पहिलं दुकान पाहिलो आपल्या परभणी मध्ये. येतच कपडा घ्यायचा आणि येतच शिवायचा. तुम्हाला सांगतो मोठं व्हायचं झंझट नाही, लहान झालं म्हणायचं झंझट नाही. आपल्या दाखवा सोयऱ्याला कपडे आणि येतच शिवून घ्या बा. धोंड्याचा महिना मला झोपच येईना, उठून पाहतो घडीला. पू आणि त्यांची संपूर्ण टीम नांदेड इथून आलेली आहे कापड खरेदी करण्यासाठी. तसंच तुम्ही सुद्धा या आणि आमच्या दुकानाला व्हिजिट करा. परभणी शहरातील प्रसिद्ध राज टेलर्स आणि कापड दुकान, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. खूप खूप धन्यवाद.